शेजारच्या देशामध्ये प्लॅनिंग होत होती तर मग भारतातील यंत्रणा कुठे होती असा सवाल इम्तियाज जलील यांनी केलाय। टेट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं असंही जलील यांनी म्हटलं। असं उत्तर द्या की परत भारताकडे पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही असंही जलील यांनी म्हटलं आहे। पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केलाय, त्याच्यामध्ये अनेक पर्यटकांचा जीव गमावला लागला, कसं बघताय त्याकडे? 370 हमने हटा दिए है, आता सगळं चांगलं झालेलं आहे। मग हे जे कृत्य करणारे आपल्या शेजारच्या देशामध्ये बसून सगळं प्लॅनिंग करत होते, आपली इंटेलिजन्स कुठे होती? मग म्हणजे कशा इतकं, म्हणजे श्रीनगरमध्ये दर काही अंतराने तुम्हाला आर्मीचे जवान दिसणार आहे, आर्मीचे गाड्या तिथे उभे असणार आहे, इतकं सिक्युरिटी एअरपोर्टला तर म्हणजे असं आहे की 2-2, 3-3दा आपल्याला तो सिक्युरिटी चेक्स करावं लागतं आणि इतकं काटेकोर। मग हे आले कसे, कोण आणले, त्यांच्याकडून हत्यार कुठून आणले, हे सगळं शोधण्याची वेळ आहे, पण ते सेकंडरी आहे। पहिले म्हणजे टिट फॉर टॅट ठोस उत्तर दिलं पाहिजे। आता ठोस उत्तर म्हणजे असा उत्तर द्यायला पाहिजे की जगानेही बघायला पाहिजे की अशा प्रकारचं कृत्य कोणी आमच्या देशावर हल्ला चढवला तर त्याचा हाल आम्ही काय करतो, हे वेळ आलेली आहे। इम्तियाज जलील आणि आता कुठेतरी भारताने पाकिस्तानला ठोस उत्तर दिलं पाहिजे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।